नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहरात लिंबफाटा ते मारुती मंदिर चौक व जिजामाता चौक ते स्टेशन चौक या परिसरात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या बेकायदेशीर व्यावसायिकांमुळे शहराला बकाल वस्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हातगाड्या, टपऱ्या यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे तळेगाव नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्यासंदर्भात मागील महिन्यामध्ये बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीची दखल तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन व नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी घेऊन आज जिजामाता चौक ते स्टेशन चौक या भागातील अतिक्रमण हटवले आहे. नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. मुख्याधिकारी गिरीश दापकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासोबतच फेरीवाला संघटनेची बैठक घेण्यात आली असून पदपथावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोनची रचना करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. जिजामाता चौक ते स्टेशन चौक या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले असले तरी लिंबफाटा ते मारुती मंदिर चौक व मारुती मंदिर चौकातून बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर अशाच प्रकारे अनधिकृत फेरीवाले व व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सुद्धा नगर परिषद प्रशासनाने हटवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. मारुती मंदिर चौक परिसर हा अत्यंत वर्दळीचा असून इथे रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे व त्यातच PMPLच्या बसेस सुद्धा या चौकात उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गाव भागातील अन्य ठिकाणची अतिक्रमणे लवकरात लवकर हटवावीत अशी स्थानिक नागरिकांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.